भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने अनेक फ्लाइट्स रद्द केल्या. 10 मे पर्यंत 25 पेक्षा जास्त विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. तुम्ही जर हवाई प्रवास करणार असाल तर निघण्यापूर्वी फ्लाइट स्टेटस नक्की पहा. भारत पाकिस्तान तणावामुळे IPL सामने सस्पेंड करण्यात आले. आजपासून IPL सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. BCCIने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय. अंतिम सामना कधी होईल याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मुंबईत अचानक अनोळखी ड्रोन दिसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची सुरक्षा बैठक बोलावली असून सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ट्रान्स हार्बर आणि मेन लाईन सेवा बंद झाल्या. ठाणे ऐरोली पुलावरील तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन्स थांबवण्यात आल्या आहेत. ट्रान्स हार्बर सेवा सकाळी 8 वाजता बंद झाली असून मेन लाईन गाड्या 30 मिनिटांपेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. मुंबईकरांचे हाल वाढले. आजपासून बेस्ट बसचे नवीन भाडे लागू झाले असून 6 रुपयांऐवजी आता 12 रुपये द्यावे लागणार. भाडेवाढीवरील मुंबईतील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मेट्रो 3चा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. BKC ते आचार्य अत्रे चौक पर्यंतचा मार्ग आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील. मुंबईत प्री मान्सून पावसामुळे तापमानात 8.3 अंशाचा घट. IMDने मुंबईत हलका पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला. भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा रुग्णालयाला धमकीचा ईमेल मिळाला. चौकशीत धमकी बनावट असल्याचे समोर आले, पण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून ईमेलचा IP पत्ता तपासला जात आहे. पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी NCPच्या दोन्ही गटांचा एकत्र येण्याचा विचार. शरद पवार यांनी म्हटले की या मुद्द्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावरती सोडली आहे. त्यांच्या निर्णयानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राजकीय हालचालींवर वेग आला. रत्नागिरीत पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवल्यामुळे मोहम्मद बदरुद्दीन पारकर या युवकाला स्थानिक नागरिकांनी मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पारकरला रुग्णालयात दाखल केले आणि संतप्त नागरिकांना शांत देखील केले. भारत पाकिस्तान युद्धाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की भारतीय सेना पाकिस्तानला नष्ट करून टाकेल आणि पाकिस्तान नकाशावरूनही नाहीसा होईल. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर संतप्त झालेला पाकिस्तान सतत विविध शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून मासेमारांनाही समुद्रात फार दूर न जाण्याचे आदेश. पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या राजस्थानातील जैसलमेर, बिकानेर, बाडमेर आणि श्रीनगर जिल्ह्यातील स्पेशल वॉच झोन असे घोषित करण्यात आले आहे. पोलीस, BSF आणि प्रशासनाला परस्पर समन्वयाने 24 तास नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदीगड अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. जैसलमेरच्या सीमेवरच्या गावातील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर LOCवर पाकिस्तानच्या सतत फायरिंगमुळे 17 नागरिकांचा मृत्यू. प्रवाशांची वाढती संख्या पाहता मुंबई हावडा मार्गावर रेल्वेने विशेष गाडी चालवली आहे. रणथंबोरसह 2 गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर कस्टमने दुबईहून आलेल्या 28 वर्षीय इराणी महिलेला 3,27,00,000 रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. ठाण्याच्या टिटवाळ्यात 21 वर्षीय महिलेसोबत 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मुंबईत सोने चांदीच्या किमतींमध्ये बदल झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,350 तर चांदी 99,000 प्रति किलो. RSSने ट्विट करत भारतीय सेनेचे अभिनंदन केले आणि ऑपरेशन सिंदूरसाठी सेनेचे कौतुक केले.